पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीची आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अभय भोर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली आहे। उद्योजक, कामगार आणि कार्यकर्ते मूलभूत हक्क मिळवण्यासाठी निवडणुकीमध्ये उभे राहणार। शहरातील वाढत्या नागरी समस्या, उद्योगांचे संरक्षण, रोजगार निर्मिती आणि स्थानिकांच्या हक्कांचे प्रश्न या बैठकीमध्ये प्रमुखतेने चर्चिले गेलेत। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीतर्फे उमेदवार उभे राहणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे। बैठकीला फुगेवाडी, दापोडी, भोसरी, दिघी, पिंपरी चिंचवड, आकुर्डी, काळेवाडी, मोशी, कासारवाडी आदी भागातील अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडी बैठक संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये शहरातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली आणि शहराच्या विकासाच्या दृष्टीने पुढील काळामध्ये पिंपरी चिंचवड विकास आघाडीतर्फे योग्य ती पावले उचलून शहरातील आगामी निवडणूक येत आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना प्रथम संधी आणि युवकांना संधी ही प्राधान्याने देण्यात येणार असून शहरामध्ये आज पिंपरी चिंचवड शहर हे औद्योगिक नगरी म्हणून ओळखले जाते आणि आशिया खंडामध्ये सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड शहर हे गणले जात होते। परंतु आज शहरातले उद्योगच बंद पडत चाललेत आणि उद्योगाची जागा बिल्डर लॉबी घ्यायला लागली आहे आणि शहरामध्ये बेकारी, बेरोजगारी ही मोठ्या संख्येने वाढून नागरिकांच्या ज्या मूलभूत समस्या आहेत, कुठेतरी शहरातील नागरिक शांत आहे परंतु त्याच्या मनातली आग अशांत आहे आणि शहरातील जे पूर्वीपासून कार्य करणारे कार्यकर्ते आहेत, ज्येष्ठ नागरिक असतील, इथं पूर्वीपासून या शहरासाठी अनेकांनी योगदान दिलेलं आहे, या शहराचे भूमिपुत्र आहेत आणि कुठेतरी बदल घडणे गरजेचं आहे। कारण येणाऱ्या पिढीला सक्षम करण्यासाठी, महिलांना खऱ्या अर्थाने त्यांच्या हाताला काम देण्यासाठी आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्ही पाहतोय की विविध जिल्ह्यामधनं, राज्यामधनं या ठिकाणी लोक आहेत आणि विशेषतः महिला वर्ग जो आहे तर दुपारच्या वेळी या महिलांना काय करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। मग महिला जर शिकल्या, मुलगी शिकली, प्रगती झाली, परंतु आमच्या महिला भगिनी आणि मुली शिकलेल्या आहेत परंतु त्यांच्या हाताला कामच नाहीये आणि मग हे काम निर्माण करून देणे, बेरोजगारी घालवणे आणि शहरातील समस्यांचा नायनाट करणे हा मुख्य उद्देश पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीचा असून पुढील काळामध्ये आघाडीची ध्येय आणि धोरणं जाहीर केली जातील आणि नवीन कार्यकर्त्यांना संधी देऊन शहराचा विकास उत्तम प्रकारे करून शहराचं जे नाव गेलेलं आहे ते पुन्हा एकदा श्रीमंत महानगरपालिका म्हणून उदयास आणण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे।